श्रीराम समर्थ श्रीराम। शुका सारिखे पूर्ण वैराग्य याचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, दशक 15 समास 6 यापैकी आपण ओवी क्रमांक 15 पर्यंत आपण मागील निरूपणात विचार पाहिला। आज त्या पुढील भागाचा आपण विचार करत आहोत। समर्थांच्या दासबोधामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल तर माणूस घडावा हे त्याचं मुख्य लक्षण आहे। माणसाने कसं तयार व्हावं, कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही काळामध्ये तो खचून जाता कामा नये, तो घाबरून जाता कामा नये। प्रसंग कसाही पडला, प्रसंग असो भलतैसा, कसाही प्रसंग असेल तरी सुद्धा त्या प्रसंगाला सावरून नेण्याचं सामर्थ्य समर्थांनी दिलेल्या या बोधामध्ये आहे। आज जगामध्ये शरीराने आजारी होण्यापेक्षा मनाने आजारी झालेले जे लोक आहेत यांची संख्या कितीतरी पटीने जास्त आहे। शरीराचे आजार दिसतात, मनाचा आजार दिसत नाही। म्हणून समर्थ म्हणतात की तुमचं मन तयार करा। ते मन तयार झालं की ते मन कसं वागेल तर आम्ही त्या मनाला जसं सांगू तसं ते मन वागू लागेल। रिमोट कंट्रोल हा शब्द आपल्याला अगदी परिचित आहे। आपल्या घरी LED असतो, टीव्ही असतो, त्याचं रिमोट कंट्रोल आपल्या हातात असते। तुमची इच्छा असेल तर ते तुम्ही बंद करू शकता। तुमची इच्छा असेल तर त्या रिमोटच्या वरच्यावर तो टीव्ही सुरू करू शकता। तुमची इच्छा असेल दुसरं चॅनल पाहू शकता। तुमची इच्छा असेल तुम्ही हवं ते त्यामध्ये पाहू शकता। पण रिमोट आमच्या हातात आहे, तशा प्रकारे समोरच्या माणसाचं रिमोट आपल्या हातात असलं पाहिजे। याचा अर्थ मन। दुसऱ्याचं मन जिंकलं म्हणजे रिमोट कंट्रोल आपल्या हातात ताब्यात आला की त्यांच्याकडनं काही काम करून घ्या। टीव्ही काय करतो, टीव्हीला जे आदेश दिले जातात त्या आदेशाप्रमाणे टीव्ही कार्य करतोय। तसं माणसं काय काम करतात, माणसं काहीच काम करत नाही। माणसाचे मनाला जे आदेश दिले जातात त्या मनाच्या आदेशाप्रमाणे ते शरीर संचलित होते। म्हणून त्या मनाला आमच्या ताब्यात घ्या। एक तर स्वतःचं मन स्वतःच्या ताब्यात घ्या आणि स्वतःचं मन स्वतःच्या ताब्यात घेतलं की दुसरी युक्ती क्लुप्ती आपल्याजवळ येते की दुसऱ्याची मन सुद्धा कशी जिंकावी। मन जिंकणे म्हणजे काय हो? जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला जिंकतो तेव्हा त्याच्यावर पूर्ण आपला अधिकार असतो। आम्ही म्हणतो दुसऱ्याचं मन जिंका। मन जिंका म्हणजे काय करा? तुमच्या म्हणण्याप्रमाणे ते मन काम करू शकलं पाहिजे म्हणजे त्याचं मन जिंकलेलं आहे। आम्हाला वाटेल त्याप्रमाणे त्याच्याकडनं वापर करून घेता त्या मनाचा। कारण तुम्ही मुळात सन्मार्गी आहात, त्याला तुम्हाला सन्मार्गाला न्यायचं आहे। त्याचं मन तुम्ही जिंकलेलं आहे, त्यामुळे तो तुमच्या मनाच्या पलीकडे वागूच शकणार नाही। त्यांची बुद्धी कामच करणार नाही। पण त्याचं मन आपल्या ताब्यात आलं पाहिजे आणि ते मन ताब्यात येण्यासाठी
त्या मनाचे सगळी कंगोरी तुम्हाला माहित पाहिजे की माणसाची मन कशी जिंकली जातात. हिप्नोटिझम एक नावाचा प्रयोग आहे की ज्याच्यामध्ये मनावर ताबा मिळवला जातो, पण तो काही क्षणिक असतो, काही वेळापुरता असतो, कायमस्वरूपी नसतो. जेव्हा अशा प्रकारे मन जिंकणारे लोक निर्माण होतात तेव्हा त्या माणसांसाठी सर्वस्वाचा त्याग करून त्यांच्या कार्यासाठी आपलं जीवन वाहतात. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या मावळ्यांची मन जिंकलीत आणि त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी या भारताला, या राष्ट्राला चांगले दिवस दाखवले. हिंदवी स्वराज्याची स्थापना केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या या चातुर्य गुणांमुळे आली. पराक्रम हा एक पराक्रम आहे. दुसऱ्याचे राज्य दुसऱ्याचं जिंकणं, दुसऱ्याचा परप्रांत जिंकणं हे एका दृष्टीने सोपं आहे, कारण तिथे फिजिकल लागतं. इथे फिजिकलची गरज नाही, उलट त्याच्यासाठी फिजिकली झिजावं लागते. आपली तनेमने झिजवावी तेव्हा लोक आपली होतात. विनाकारण लोक तुमचे होणार नाही, तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागणार नाही. घरातलं लहान लेकरू सुद्धा तुमच्या म्हणण्याने ऐकत नाही. मन जिंकलं की ते मूल म्हणाल तसं वागू लागते. समर्थ तेच सांगतात इथे की तुम्ही काय करा, वेडे करावे शहाणे. जे वेडे असतील, ज्यांना कळत नाही, त्यांना तुम्ही शहाणपण द्या. कारण या जगामध्ये अनेक लोक अज्ञानी आहेत. त्या अज्ञानी लोकांना मार्ग नाही आहे. अनेक अज्ञानी लोकांना आपण कशासाठी जन्माला आलो हेच माहित नाही आहे. अनेकांना आपलं जीवन सुखी कसं करावं हे कळत नाही आहे. तुमच्या सानिध्यात जे येतील त्यांना तुमच्या सानिध्यात राहून चांगल्या 4 गोष्टी सांगा. समर्थ म्हणतात, जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन. सगळ्यांना तुम्ही शहाणं करा. म्हणून समर्थ इथे म्हणतात, वेडे करावे शहाणे तरीच जिणे श्लाघ्यवाणे. माझ्या ज्ञानाचा उपयोग काय हो? मला सगळं कळते आणि माझ्या ज्ञानाचा उपयोग काय? काही उपयोग नाही. माझ्या ज्ञानाचा खरा उपयोग तो आहे की माझ्याबरोबर मी इतरांच्या उद्धाराचा विचार करीन, इतरांना वर उचलण्याचा प्रयत्न करीन, अज्ञानांना ज्ञान प्राप्त करीन, दुःखी माणसाला सुख प्राप्त करून देईल, दरिद्री माणसाला धन प्राप्त करून देईल, अगुणी माणसाला गुण प्राप्त करून देईल, अनाथ माणसाला नाथ म्हणून तुम्ही त्याच्या पाठीमागे उभे राहा. सगळ्यांना सहाय्य करा, तेव्हा तुम्ही आपले सगळ्यांचे व्हाल आणि सगळे तुमचे होतील. मग त्याच्यासाठी सूत्र कोणतं आहे? ते सूत्र एकच आहे, मन जिंकणे हे सूत्र आहे. ते काय करावं लागेल ते सांगू नका. त्या त्या व्यक्तीला त्या त्या गोष्टीचा विचार करून त्याला जिंकावं लागेल. मागे आपण तो श्लोक पाहिला होता त्याप्रमाणे, मित्र स्वच्छतया रिपू नये बले लुब्धम धनैरीश्वरम कारेण द्विज आदरेण युवती प्रेमनाथ क्षमेर बांधवा अत्युग्र स्तुतिभि प्रणितिभिर मूर्ख कथाभिर्बुधम विद्याभिरसिकम रसेन सकलम शीलेन कुर्याभिषम. सगळ्यांना जिंकता आलं पाहिजे, सगळ्यांना वश करता आलं पाहिजे. माणसं आपले होतात, पण आपलं होण्यासाठी तुम्हाला थोडं तरी त्यांच्यासाठी झिजावं लागते. समर्थ त्याच्याबद्दल पुढे सांगतात आहे, वेडे करावे शहाणे तरीच जिणे श्लाघ्यवाणे उगेची वादंग वाढवणे हे मूर्खपण. श्रीराम काय वाद घालता? वाद घालणे या शब्दाचा अर्थ तुमचं जे म्हणणं आहे ते बरोबर आहे आणि समोरच्याचं म्हणणं जे चूक आहे हे सिद्ध करून देणे आहे. आणि कोणीही कोणालाही पराजय आवडत नसतो. म्हणून त्याची चुकीची बाजू जरी असेल तरी तो रेटून धरतो. कोर्टामध्ये 2 वकील
उभे असतात न्यायाधीशाच्या समोर. दोन्ही वकील आपापल्या पद्धतीने आपला न्याय मांडतात. आमचा पक्ष कसा बरोबर आहे ते सांगतात. वाद वाढत जातो. ते कोर्टाची भांडणं किती दिवस चालतात माहितीये का? या पिढीचे पुढच्या पिढीला ट्रान्सफर होतात. जवळची उदाहरणं मी सांगू शकेल कितीतरी, की ज्यांचे कोर्टामध्ये 50-50 वर्ष भांडणं चालू आहे आणि शेवटी ते लोक, भांडणं करणारे लोक दोघेही निघून गेले तरी ती केस पुढच्या पिढीसाठी पुन्हा ट्रान्सफर आहेच. काय वाद घालतात? वाद घालणारे निघून जातात पण वाद मिटत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, वाद घाललेले आपलं आयुष्य वाया घालूच नका, सोडून द्या. जे त्याच्या मनाला योग्य वाटेल तेवढं तुम्ही त्याला द्या. समर्थ म्हणतात, उगेची वादंग वाढवणे मूर्खपण. मिळून जाऊन मिळवावे, पडी घेऊन उलथावे, काहीच कळून दावे, विवेके बळे. श्रीराम अत्यंत जाणकार माणसाने या ओवीचा अर्थ लावावा. अतिशय सावधगिरीने याचा विचार केला पाहिजे या ओवीचा. समर्थ म्हणतात, मिळून जाऊन मिळवावे. आपण इतरांमध्ये मिळता आलं पाहिजे. जेव्हा तुम्हाला इतरांना आपल्याकडे आणायची इच्छा असते तेव्हा आपल्याला त्यात मिसळावं लागते. तेव्हा तिकडची गोष्ट इकडे येते. इथे सुगंध ठेवलेला आहे आणि आपल्याला तो सुगंध तिकडच्या बाजूला न्यायचा आहे. काय करावं? त्याच्यात एक काम करावं, तिकडून वारा यावा, या सुगंधाला स्पर्श व्हावा आणि तो पुन्हा वाहत तिकडे जावा. तेव्हा हा जो सुगंध आहे तो इथे न राहता तो वाऱ्याच्या माध्यमातून तिथपर्यंत जाऊन पोहोचेल. पण त्या वाऱ्याला मात्र इथपर्यंत येऊन मिळावं लागते. त्याच्याशिवाय सुगंध पसरत नाही. सुगंध वाऱ्याशिवाय आपल्याला मिळू शकत नाही. सुगंधा जो किती सुगंध असला तरी तो सुगंध वाऱ्याशिवाय कोणाला कळूच शकत नाही. म्हणून आम्ही वाऱ्याप्रमाणे त्या लोकांमध्ये मिसळावं आणि त्यांचे मन जिंकून घ्यावे. सुगंधाप्रमाणे त्यांची मन मुळात सुगंधी आहेतच, चांगलीच आहे. आपल्याकडे घेतल्यानंतर त्या सुगंधाचा चांगल्यासाठी वापर करता येईल. म्हणून समर्थ म्हणतात, आपण मिळवावं आणि प्रसंग पाहून त्या सुगंधाचा वापर योग्य ठिकाणी वापर करावा. या ओवीचा अर्थ माझ्या मनात अजून एक एका पद्धतीने आला. जाणत्यांनी तो तपासून पाहावा. खेळण्यातला एक प्रकार आहे कुस्ती. माझा आवडता तो विषय, कारण बालपणापासून आम्हाला त्याची आवड असल्यामुळे आणि समर्थांची उपासना म्हणजे आधी गाजवावे तळाखे तरीच भूमंडळ धाके, म्हणून बलोपासना असली पाहिजे असा वडिलांचा आग्रह. म्हणून बालपणापासून व्यायाम करणे, कुस्त्या खेळणे हे आवडलं. त्याच्यात आमच्या शिकत असताना आमच्या गुरुजींनी आम्हाला एक डाव शिकवला होता. तो डाव आहे की प्रतिपक्षाला, प्रतिस्पर्ध्याला आपल्या पाठीवर येऊ द्यावं आणि पाठीवर येऊन पाठीवरून त्याला पालथं पाडावं आणि त्याच्यावर विजय मिळवावा. समर्थ इथे म्हणतात, विवेकाचा जर तुम्ही वापर केला तर तुम्ही त्याला आपलंसं करावं आणि आपलंसं करून तुम्हाला जे पाहिजे त्याप्रमाणे त्याच्यात बदल घडून आणावा. समर्थ म्हणतात, ते मिळून जाऊन मिळवावे, पडी घेऊन उलथावे. पडी घेणे या शब्दाचा अर्थ आपण बगल मारणे. बगल मारणे हा प्रकार आपल्या मराठीमध्ये फार प्रचलित आहे. पाठीमागच्याचा हात आपल्या बगलेमध्ये घेऊन त्याला जोराने झटका देऊन
त्याला उलथवणे. समर्थ तेच म्हणतात, काहीच मिळून नेदावे विवेके बळे. आणि विवेकाच्या माध्यमाने काहीच कळून नेदावे. त्याला कळलंच नाही पाहिजे की आपल्यात कसा बदल झाला. ही युक्ती विवेकाच्या बळाने करावी. जसा तो खेळातला डाव आहे तसा हा व्यवहारातला डाव आहे की समोरच्या माणसाला आपलंसं करावं आणि आपल्या पद्धतीने त्याच्याकडनं चांगलं काम करून घ्यावं. दुसऱ्याचे चालणी चालावे हे कसं होईल? दुसरा कसा चालतो त्याप्रमाणे आपण चालावं. दुसऱ्याचे बोलणी बोलावे, दुसरा कसा बोलतो त्याला धरून बोलावं. दुसऱ्याचे मनोगत जावे मिळून हा श्रीराम. दुसऱ्याच्या मनोगतामध्ये आपलं मनोगत मिळवता आलं पाहिजे. 5 लोक असतात, आपसात चर्चा करतात, सगळे एकत्र असतात. हळूहळू सगळ्यांच्या मताप्रमाणे आपण हो हो म्हणावं. आणि सगळे लोक जेव्हा तुमचं म्हणून ऐकू लागतील त्यावेळेस तुमचा सत्य विचार तिथे मांडावा. जो दुसऱ्याचे हित करी तो विपट काहीच न करी. मानत मानत विवरी अंतरतयाचे श्रीराम. अजून एक समर्थ विचार सांगतात. समर्थ म्हणतात आहे की दुसऱ्याच्या हिताच्या साठी जर तुम्ही झिजत असाल, दुसऱ्याचं हित साधणार आहे, तर तुमच्या अंतःकरणामध्ये आणि तुमच्या हातून कोणाचं अकल्याण घडणारच नाही. जसा गुरुजी विद्यार्थ्यांना शिकवत असताना त्याचं पूर्ण लक्ष असते की तो घडावा हा उद्देश असतो. त्यामुळे त्यांच्याकडून विद्यार्थ्याचं कधी नुकसान होतच नसते. आई मुलावर खूप प्रेम करते, त्यामुळे आईकडनं मुलाचं कधी नुकसान होतच नसते. वडील मुलाला नाना प्रकारे सामदाम दंडभेद सगळ्या प्रकारे त्याला वापर करून त्याला घडवण्याचा प्रयत्न करतात. वडिलांकडनं मुलांचं कधी नुकसान होत नसते. ज्येष्ठ लोक असतात ते कनिष्ठांना वर उचलण्यासाठी त्यांच्या हिताच्या चांगल्या गोष्टी सांगतात. त्यांच्याकडनं त्याचं कधी नुकसान होत नसते. नुकसान केव्हा होते? सांगणाऱ्याचं आपण ऐकलं नाही तर नुकसान होते. सांगणारा जर तळमळीने सांगतोय तर समोरच्याचं हित होणार म्हणजे नक्की होणार. तेच समर्थ इथे सांगतात आहे. जो दुसऱ्याच्या हितावरी तो विपट. विपट म्हणजेच कपट, विपट म्हणजेच वाईट किंवा विपट म्हणजे नुकसान. काहीच न करी मानत मानत विवरी अंतरतयाचे श्रीराम. मानत मानत एकदम नाही. कारण काय, बरेचदा जास्त ओढताण केली दुसऱ्याच्या मनाची तर ते तुटण्याची शक्यता असते. ते मनाचा धागा इतका कोमल आहे. आमचे कबीरदास म्हणतात आहे, संत कबीरांचं प्रसिद्ध वचन आहे की रहीमन धागा प्रेम का मत खींचो टूट जाए, टूटे तो फिरना जुडे, जुडे सो गाठी पड जाए. मानत मानत शिकवा, हळूहळू शिकवा, हळूहळू शिकवावे. घाई करू नये. लहान मुलाला एखादी गोष्ट सांगावी, एखादी गंमत करावी, त्याचं थोडंसं एखादं बोबडं बोलणं ऐकून घ्यावं, त्याच्यावर थोडंसं खेळावं, धावावं, फिरावं, एखादं त्याला चॉकलेट द्यावं. आणि मग असं करता करता त्याला हळूच एखादी चांगली गोष्ट सांगावी की पहा एक कसा काढतात, मी तुला पाठीवर काढून दाखव बाबा, चित्रासारखा आहे. मग ते आई म्हणा, मोठी बहीण म्हणा, गुरुजी म्हणा, ते सांगतात की चेंडू काढ बाबा, विटी दांडूतला दांडू काढ. मग चेंडू दांडू एकाचा. मग नागाची फणी कशी असते, अशा प्रकारची नागाची, म्हणजे नागाची फणी दोनाचा.
असं करता करता मुलांना पाढे शिकवल्या जातात. चांगली गोष्ट चल मी तुला शिकवतोय बस इथे असं म्हणून मुलं ऐकत नाही, त्यांच्याबरोबर खेळावं लागते. म्हणून शिक्षण देत असताना खेळीमेळीच्या पद्धतीने जेव्हा मुलांना शिकवल्या जाते तेव्हा ते मुलं खऱ्या अर्थाने शिकतात. म्हणून समर्थ इथे तेच सांगतात आहे, आधी अंतर हाती घ्यावे. अंतर म्हणजे मन, ते मुलांचं असेल, माणसांचं असेल, कार्यकर्त्यांचं असेल. कार्यकर्ते शब्द याच्यासाठी वापरला की अनेक मोठे लोक कार्यकर्ते तयार करतात आणि कार्यकर्त्यांकडून ते काम करून घेतात. पण कार्यकर्ते तुमचे झाले तर न, मग ते कार्यकर्ते तुमचे होतील कशाने? माणसं नुसते पैशाने होत नसतात, मन जिंकावी लागतात. ती मन त्यांची जिंकली की ते तुमचे होतात. मग रात्री 12 वाजता जरी बोलावलं तर हजर राहतात तुमच्या समोर. म्हणून कधी काय समर्थ म्हणतात आधी अंतर हाती घ्यावे, मग पुढे काय नाही, मग हळूहळू उकरावे, नाना उपाय न्यावे परलोकासे श्रीराम. हळूहळू सांगा. संतांच्याकडे जर तुम्ही गेले तर संत तुम्हाला एकदम तुमच्या डोक्यावर असं बोझा टाकत नाही, ते हळूहळू सांगतात. एकदम आज तू 2 तास 2 तास तुला साधना करायची आहे बा, तू 2 तास ध्यानस्थ बस असं सांगणार नाही. ते म्हणतील 1 माळ कर, श्रीराम जय राम जय जय राम शांतपणे म्हण. मग आपण ती म्हणू लागलो, त्याच्यात आपण रमू लागलो की मग गुरुजी हळूच पुढचे सांगतात किंवा आता 1 माळ केली ना, मग 1 सकाळी करत जा, 1 संध्याकाळी करत जा. आता तुला कसं वाटते सांग बरं. मग ते म्हणते आता मला बरं वाटते. मग एखादा ग्रंथ काढ, संत गोंदवलेकर महाराजांनी लिहिलेलं जे त्यांचं प्रवचनाचं पुस्तक आहे ते तुझ्याकडे आहे का? आहे माझ्याकडे. त्याचं 1 पान वाचत जा, खूप सुंदर आहे. पाहता घरी 365 दिवसात 300 एका वर्षात ते पूर्ण काम होईल. त्यामुळे मन तयार होईल. 1च फक्त पान आपला उपासना म्हणून वाच. मग हळूहळू तो साधक 1च पान वाचायला लागतो. मग त्याला ते आवडू लागते. मग गुरुजी सांगतात की बा आता याच्या पुढची गोष्ट तुला सांगू का, आता तू ज्ञानेश्वरी काढ, दासबोध घे, 1च समास वाच. हळूहळू त्याला तिकडे आणतात. एकदम जर सांगितलं की ग्रंथ घे आणि तू त्याच्यात बिलकुल तत्व विवरण कर, तर बाबा आपल्याला एवढं कठीण जमणार नाही. थोडंसं सांगा. 1 श्लोक सांगितला तर म्हणेल बाबा तुम्ही श्लोकांची मांदी आई दिली तर काही एवढी मांडी पाठवणार नाही. समर्थ तेच इथे सांगतात, हळूहळू शिकवा. हे काढाच हे काढ मिळाला, तेथे गलवालाची झाला, कळो उठला चातुर्याला, ठाव घ्यायचा श्रीराम. मला तुम्ही सांगा, हे काढाला हे काढ मिळाला काय होईल? हट्टीला हट्टी माणसं मिळाली काय होईल? दोघांचे हट्ट करता करता सगळं नुकसान होईल. मग हट्टी माणसाबरोबर हट्ट करत बसू नये, सोडून द्यावं. शहाण्याला शहाणा भेटला तर त्यातून चांगलं निघेल. गाढवाला गाढवा भेटला तर काय होईल? अरे काय मारामारीच होईल तिथे. म्हणून समर्थ एका ठिकाणी असं म्हणतात आहे, सज्जन को सज्जन मिला. एक सज्जन आहे आणि त्याला दुसरा सज्जन मिला तर काय होईल? सज्जन को सज्जन मिला तो हो गए 2 बात, और गधे को गधा मिला तो खा गए 2 लात. म्हणून समर्थ इथे म्हणतात, चांगल्या बरोबर तुम्ही राहिले तर तुम्हाला चांगले गुण येतील, त्याचा प्रयत्न करा. उगीच करिता बडबड तरी करून दाखवणे, अवघड परस्थळ साधणे जड कठीण आहे श्रीराम. धाके चपेटे सोसावे, नीच शब्द साहत जावे, पस्तावून परावे आपुले हाती श्रीराम.
समर्थ म्हणतात धाके चपेटे सोसावे. अनेकदा लोक आपल्याला बोलतात, कार्यकर्त्याच्या बाबतीत आहे ते, कार्यकर्त्या माणसाला कोणी लोक बोलतात, कधी कधी काम करणाऱ्या माणसाला लोक त्रास देतात. अशा वेळेस काय, त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे, थोडं सोसलं पाहिजे. मला तुम्ही सांगा खरं, माऊलीने किती सोसलं? ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्राचा जर विचार केला तर जगाच्या पाठीवर असं करुणादय असं चरित्र कोणाचं सापडणार नाही. संपूर्ण चरित्र करुणेने भरलेलं आहे. त्याचं चरित्र वाचताना डोळ्यातलं पाणी थांबत नाही. केवढे त्रास आहे, केवढे हाल आहे, पण तरी सुद्धा माऊली कधी रागवली नाही. तरी मुक्ताबाई म्हणाली की साधू तो आहे की जो जनाचे अपराध सहन करतो. तशा प्रकारे अनेकांचे धाके चपेटे सोसावे, नीच शब्द साहत जावे. टोचून लोक बोलतात, आपला राग येतो, राग येता कामा नये. हळूहळू पस्तावतात आणि मग शेवटी तुम्हाला येऊन मिळतात. नाथांच्या चरित्रातला प्रसंग तुम्हाला माहित आहे. त्यांच्यावर कोणी यवनाने थुंकलं म्हणे. तेव्हा ते गंगेला स्नानाला गेले, स्नान करून परत आले, तो माडीवर होता, त्यांनी पुन्हा थुंकला. असं 100 वेळ झालं म्हणे. तरी पण नाथ चिडले नाही. 100 वेळ स्नान केल्यानंतर ते परत येत असताना तो वरून खाली आला, नाथांना साष्टांग नमस्कार घातला आणि माझं चुकलं ही कबुली दिली. त्याच नाथ म्हणाले, तुझं काय चुकलं मला माहित नाही, पण तुझ्यामुळे मात्र गंगेचं स्नान मात्र माझं 100 वेळ झालं. याचा अर्थ पस्तावून म्हणजे त्याला पश्चाताप झाला. पस्तावून परावे, परक्याचं मन आता पस्तावलेलं आहे आणि मग ते आपल्या हाती घ्यावे. इतकी शांतता कार्यकर्त्यामध्ये असली पाहिजे, नेत्यामध्ये असली पाहिजे, साधूमध्ये असली पाहिजे. अर्थात साधू संत हे जे आहेत ते तेवढे शांतीचे ब्रह्मच असतात. कुटुंबामध्ये सुद्धा सगळे लोक आपलेसे करायचे असेल तर प्रयत्नपूर्वक, कधी कधी राग येतो पण तो राग आवरावा लागतो. जो राग आवरू शकतो तोच दुसऱ्याला जिंकू शकतो. श्री समर्थांनी ओवी क्रमांक 23 मध्ये एक फार सुंदर विचार मांडलेला आहे. प्रसंग जाणून बोलावे. प्रसंग पाहून माणसाला बोलता आलं पाहिजे. माणसं बोलतात आणि आपलं नुकसान करून घेतात. कुठे बोलावं आणि काय बोलावं हे ज्याला कळते त्या माणसाची जगात किंमत होते. प्रसंग जाणून बोलावे, जाणपण काहीच न घ्यावे, लीनता धरून जावे, जेते ते ते श्रीराम. कळते माणसाला, त्याला कळल्यानंतरही ती त्याच्या जो लीनता म्हणजे नम्रता असली पाहिजे. त्याचा अहंकार कामाचा नाही. जाणता असावा परंतु जाणता असून जाणपणाचा अहंकार नसावा. माणसाला कळतच नाही तरी अहंकार असतो, किंवा ज्यांना कळते त्यांच्याकडे अहंकार असतो. समर्थ त्याही पुढे जाऊन सांगतात, माणसाला कळावं परंतु अहंकार नसावा. कुग्रामे अथवा नगरे, पहावी घरांची घरे, भिक्षा मिसे लहान थोरे, परीक्षून सोडावी श्रीराम. कुग्राम या शब्दाचा अर्थ वाईट ग्राम असा अर्थ नाही आहे. ग्राम हा शब्द गावासाठी, आणि लहानातला लहान गाव असेल तिथे सुद्धा जावं, किंवा मोठ्या नगरामध्ये जावं, मोठ्या शहरात जावं. तिथे असलेले जे घर आहेत म्हणजे माणसं आहेत, त्या माणसांच्या अंतःकरणामध्ये शिरावं आणि त्यांचं मन ओळखावं. आणि ती कोणाच्या निमित्ताने? भिक्षा मिसे लहान थोरे, परीक्षून सोडावी. समर्थ शहापूरला गेले, भिक्षेच्या निमित्ताने गेले. त्या भाजीपंतांच्या घरासमोर जाऊन समर्थांनी भिक्षा मागितली. भिक्षा मिळाली नाही. 2-3 दिवसा प्रयत्नानंतर
समर्थांनी त्या सतीबाई शहापूरकरच्या मनामध्ये रामभक्तीची ज्योत निर्माण केली. पुढे तिच्याच मुलाने अर्थात भीमस्वामी तंजावरकर हे समर्थांचे पुढे शिष्य झाले आणि त्यांनी समर्थ संप्रदायाचं फार मोठं कार्य केलं. माणसं शोधता आली पाहिजे, माणसं मिळवता आली पाहिजे. माणसं सगळ्याला जिंकू शकतात, मनाला जिंकू शकत नाही. म्हणून जो मनाला जिंकू शकतो तो खऱ्या अर्थाने तो पराक्रमी आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, बहुती काहीतरी सांडावे विचक्षण लोकी मैत्री घडे, उगेची बैसता काहीच नगडे, फिरणे विवरणे श्रीराम. लोकी मैत्री घडे, लोकांमध्ये गेलं तर मैत्री घडते. घरातच बसून राहिलं तर कोण तुम्हाला विचारणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात, बहुती तुम्ही जा लोकांमध्ये आणि त्यामध्ये काहीतरी फिरा, तिथे विवरण करा आणि मग त्यांच्याकडनं चांगलं काम करून घ्या. उगेची बैसता काहीच न घडे, नुसते बसून राहिले तर तुमच्याकडनं कार्य होणार नाही. आणि तुम्ही महंत आहात म्हणून महंताने सगळ्या लोकांना आपलंसं केलं पाहिजे. सावधपणे सर्व जाणावे, वर्तमाना आधीच घ्यावे, जाऊ ये तिकडे जावे, विवेके सहित श्रीराम. जिथे जायचं आहे तिथे विवेकाच्या सामर्थ्यावर तिथे जा. नाना जिनस पाठांतरे, गेले तुम्ही तिथे तर काय करा, तुमचा जो पाठांतर आहे, चांगला एखादा संनिध विचार आहे तो समर्थ्याला सांगा. त्या सांगण्याने त्यांच्या अंतःकरणाला तुम्हाला जिंकता येते. लोक नाना जिनस पाठांतरे, निवती सकळांची अंतरे, लिहून देता परोपरे, परोपकारे सीमा सांडावी श्रीराम. तुम्ही दुसऱ्याला शिकवा, सांगा, पाठांतर करा, पाठांतर त्यांना म्हणून दाखवा, त्यांना लिहून द्या, त्यांच्याकडनं म्हणून घ्या, त्यांना कोणाला तरी सांगायला लावा. त्यामुळे तुमचे अंतर जे आहे ते आपलेसे होतात, मन जिंकता येतात, माणसं आपले होतात. शेवटी सन्मान करावा लागतात. जैसे जयास पाहिजे, ज्याला जे पाहिजे आणि जसं पाहिजे ते तत्काळ ती दिजे, त्याला तत्काळ द्या. तरी मग श्रेष्ठची होईजे सकळामध्ये श्रीराम. सगळ्यांमध्ये आम्हाला श्रेष्ठ व्हायचं असेल तर जे जे पाहिजे, जे जे भेटे भूत, त्याला ते द्या. सगळ्यांचे अंतःकरण तुम्ही जिंका. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, भूमंडळी सकाळी मान्य, तरी तो म्हणू नये सामान्य, कित्येक लोक अनन्य, तया पुरुषासी श्रीराम. त्या माणसाला जगामध्ये काही कमी नाही. कोणाला कमी नाही. जो सगळ्यांना मान्य आहे ते लोक त्याला मानही देतात, त्याचं ऐकतात आहे आणि त्यांच्याकडनं चांगलं कार्य घडते. म्हणून अशा प्रकारे सगळे चातुर्याची लक्षणं समर्थ इथे सांगत आहे. ऐसी चातुर्याची लक्षणे, चातुर्ये दिग्विजय करणे, मग तयासी काय गुणे, जेते ते दे श्रीराम. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे चातुर्य विवरण नाम समास षष्ठ श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. अशा प्रकारे चातुर्याची लक्षणे समर्थांनी इथे सांगितली. आपण ती अंगीकारावी आणि आपल्या जीवनाला अधिकाधिक संपन्न करावं. राहिलेला भाग उद्याच्या निरूपणात पाहूया. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो. समाज संपला, झाले साधनांची फळं वाचावी, पुढची ओळ वाचून ग्रंथ अखंड ठेवावा. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.